मित्रांनो, बऱ्याच लोकांनी प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत नोंदणी केलेली आहे, परंतु त्यांना त्यांचे नाव या यादीमध्ये आलेले आहे की नाही ते माहीतच नाही. त्यांनी अद्यापपर्यंत त्यांची नाव असल्याची खात्री देखील केलेली नाही किंवा दिलेल्या पोर्टलवर त्यांची नावे देखील तपासलेली नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्ही स्वतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कशा पद्धतीने तपासू शकता याची संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. असेच माहितीपर व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळत राहतील. तर चला लगेच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर पहिल्यांदा आता तुम्ही क्रोम ब्राउझर किंवा तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल ते ब्राउझर तुम्हाला ओपन करायचे आहे. ब्राउझर ओपन झाल्यानंतर वर सर्च बारमध्ये PMAY त्यानंतर ग्रामीण असे टाईप करून त्याला सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट रूरल डेव्हलपमेंटची या ठिकाणी एक लिंक दिसेल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी जी लिंक दिसत आहे या लिंकला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या स्क्रीनवर ग्रामीण विकास मंत्रालय यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. आता यानंतर जी काही आपल्याला प्रोसेस या ठिकाणी करायची आहे ती तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या वेबसाईटवर प्रोसेस करायची आहे. तर पहा, सर्वात आधी तुम्हाला वर या ठिकाणी आवास सॉफ्ट म्हणून एक ऑप्शन दिलेले आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी डेटा एंट्री, रिपोर्ट, FTO ट्रेकिंग अशी 3 ऑप्शन्स दिसतील. यापैकी तुम्हाला 2 नंबरचा जो पर्याय दिलेला आहे रिपोर्ट, त्या रिपोर्टवर क्लिक करायचे आहे. यानंतर पुन्हा एक पेज आपल्या स्क्रीनवर ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहेत जसे A, B, C. तर यापैकी तुम्हाला कुठल्याही ऑप्शनला क्लिक करायची नाहीये. तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट आता जो H या नावाचा अल्फाबेट्स ऑप्शन दिलेला आहे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता H सोशल ऑडिट रिपोर्ट याचा एक टॅब या ठिकाणी दिलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला 1 नंबरचा मुद्दा दिलेला आहे बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन. तर या बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन जे काही लिहिलेले आहे त्यावर क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MIS रिपोर्ट ओपन होईल. या स्क्रीनवर तुम्हाला बाजूला सिलेक्शन फिल्टर्स म्हणून एक पर्याय दिलेला आहे. आता या फिल्टरवरूनच आपल्याला आपले नाव यादीमध्ये चेक करायचे आहे. त्यासाठी मी जी प्रोसेस सांगेल त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करून तुमचं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही चेक करून घ्या. पहिल्यांदा आता तुम्हाला या ठिकाणी ऑल स्टेट असे लिहिलेले दिसेल, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या देशातील सर्व स्टेट या ठिकाणी दिसतील. तुम्ही ज्या स्टेटमधून येत असाल ते स्टेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. आता आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपण आता या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करू. जे वेगवेगळ्या राज्यात राहतात ते या ठिकाणी वेगवेगळे पर्याय निवड करू शकतात. स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर खाली आता आपल्याला या ठिकाणी आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच तुमचं तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नंतर खाली परत तुम्हाला तुमची जे काही गाव असेल, ग्रामीण भाग असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी सर्च करायची आहे. केल्यानंतर तुम्हाला आता खाली वर्ष सिलेक्ट करायचे आहे. पहा, आता या ठिकाणी जी काही वर्ष दिलेली आहेत त्यामध्ये 2010-11 पासून तर 2025-26 पर्यंत सर्व याद्या या ठिकाणी मी 2025-26 सिलेक्ट करतो. खाली पुन्हा तुम्हाला एक ऑप्शन येईल, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करायचे आहे. इतरही ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे नाहीत. आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांची यादी पाहणार आहोत, त्यामुळे फक्त आपल्याला या ठिकाणी आवास योजना ग्रामीण हेच सिलेक्ट करायचे आहे. ते सिलेक्ट करा. नंतर खाली आपल्याला आता एक प्रश्न विचारला आहे, त्याचे आन्सर या ठिकाणी द्यायचे आहे. या ठिकाणी 98-30 जे काही याचे उत्तर असेल ते या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे. इथं आन्सर टाकल्यानंतर खाली सबमिट बटन दिलेले आहे, त्या बटनावर क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी डेटा नॉट फाउंड असे दिलेले आहे. याचा अर्थ आपण जे काही जिल्हा आणि ब्लॉक सिलेक्ट केलेला आहे त्या ब्लॉकचा या ठिकाणी डेटा उपलब्ध नाही. तर ज्या ब्लॉकचा किंवा जिल्ह्याचा डेटा या ठिकाणी उपलब्ध आहे त्याची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. उदाहरणासाठी तुम्हाला मी या ठिकाणी एका ब्लॉकचे नाव सर्च करून दाखवतो. तर पहा, या ठिकाणी मी एक दुसऱ्या जिल्ह्याची आणि ब्लॉकची यादी सर्च केली तर या ठिकाणी मला 2 नाव दिसून आले आहेत. याचप्रमाणे जर तुमचा डेटा या ठिकाणी उपलब्ध असेल तर तुम्हाला लगेच अशा प्रकारे तुमचा डेटा या रूरल हाऊसिंग रिपोर्टमध्ये दिसू येईल. आता यामध्ये सर्व जिल्ह्यांचे आणि सर्वच तालुका किंवा ब्लॉकचे नाव उपलब्ध आहेत. असे नाही, ज्या ब्लॉकची नावे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. यामध्ये तुम्हाला बेनिफिशियरी यांचे नाव दिसेल, त्याचं स्कीम म्हणजे कुठल्या स्कीम अंतर्गत अप्लाय केले आहे. तर तुम्ही पाहू शकता PMAYG म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तसेच तुमचा या ठिकाणी नरेगा जॉब कार्डचा नंबर देखील दिसेल. त्यानंतर सँक्शन नंबर देखील दिसेल, सँक्शन डेट, सँक्शन अमाउंट असे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे.
तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील, तुमचे तालुक्यातील ब्लॉकची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांची यादी पाहू शकता. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, या ठिकाणी ज्या जिल्ह्याची किंवा ज्या